दिवस 7वा 8 जानेवारी. हुसानगड्डी ते पय्यनूर. कालच्या ट्रक प्रवासाचा शीण आणि रात्री उशिरा मिळालेला आराम यामुळे सकाळी विश्रांती पूर्ण झाल्याशिवाय उठायचंच नाही हे ठरवलं होतं. पण जाग आलीच 7-7:30ला. मग उठून आवरून आजचं 90 किलोमीटरचं अंतर पार करायचं ठरवलं. 9च्या आसपास निघून वॉर्मअप, नाश्ता आणि नेहाच्या ट्रकमध्ये राहिलेलं हेल्मेट घेऊन आम्ही 10 वाजता पुढे निघालो. आज सलग 7वा दिवस होता सायकलिंगचा. त्यामुळे रस्ता, चढ उतार, फोटो ह्या गोष्टी बऱ्याचशा मागे पडून मनाशी मनाचा संवाद सुरू झाला. आणि मग त्यामुळे आजचं लिखाण कदाचित प्रवास वर्णनापेक्षा तत्त्वज्ञानच वाटण्याची शक्यता अधिक. कारण इतके दिवस सलग सफर करून कळायला लागलंय की दररोजचा दिवस एक प्रयोग आहे. जो दिवस योजनेप्रमाणे घडला तो यश म्हणून गाजतो आणि जो दिवस फसला तो अनुभव म्हणून गाजतो. आम्ही सगळे जरी एकत्र जात असू तरीही प्रत्येकाचा अनुभव वेगळा असेल. 4 जणांचे 4 अनुभव. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पूर्वानुभवामुळे, संस्कारामुळे, कार्यामुळे, वातावरणामुळे हा नवीन कार्यक्रम एक नवीन डेटाबेस तयार करतोय. प्रत्येकाला शब्दांकित करणं जमतं असं नाही, वेळ मिळतो असंही नाही. संजय यांचे 53 वय, पण उत्साह दांडगा. त्यांच्या वयानुसारच्या झुंजी असते. नेहाच्या बाबतीतली वेळोवेळीच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक त्रासांची वेगळी झुंज असेल. आनंदचे आमच्यासारख्या नवशिक्यांसोबत जुळवून घ्यायची आणि मिशनमध्ये 2 लाख सायकलदाराचा आकडा गाठायची झुंज असेल. सर्व आपापल्या आव्हानांसोबत हे सायकलिंगचे आव्हान पेलत पुढे पुढे जात होतो. आजचा रस्ता वेगळा, कदाचित आजची आव्हानंही वेगळी. आज खूप लोक वाटेत थांबवत आहेत. अबूर रझाक, मोहम्मद तानिया बल्गेरियाचा, अनेक छोटे फुटबॉलर्स इत्यादी इत्यादी. मोहम्मद यांनी तर त्यांची 4 चाकी थांबवून आम्हाला नारळ पाणी पाजले. एक सुसाट उतार संपल्यावर एक तितका जड चढ चढला चेरकाला घाटाचा. वाटेत काही सुंदर क्षण टिपले. आजचा क्षण उद्या पुन्हा जगण्यासाठी ही वाटेत काढलेली क्षणचित्रच कामाला येतात. चढ संपल्यावर सपाट रस्ता सुरू झाला. तिथे उसाचा रस प्यायला. तिथून साधारण 50 किलोमीटरवर पय्यनूर असल्याचे कळले. रस्ता तसा छोटाच होता. एका ट्रेलरने दुसऱ्या ट्रेलरला ओव्हरटेक करताना सायकल रस्त्याच्या थोडी खाली घ्यायला लागली आणि तेव्हाच्या दणक्याने माझं पाकीट बहुतेक खाली पडलं. मागून एक 4 चाकीवाला येऊन हातवाऱ्यांनी काहीतरी सांगायला लागला, पण मला काही कळेना. तेव्हा त्याने त्याचं पाकीट काढून दाखवलं. तेव्हा मला ध्यानात आलं की तो काय म्हणतोय ते. मागे जाऊन पाहिलं तर खरंच रस्त्याच्या शेजारी पाकीट पडलं होतं माझं. या माणसाने सांगितलं नसतं तर कळलंच नसतं, मोठं नुकसान झालं असतं. पुढे असंच काही खाण्यासाठी थांबलो असताना तोच माणूस आम्हाला चौकशी करून घरी येऊन जाण्यासाठी आग्रह करू लागला. हे प्रेम पाहून मात्र आम्ही भारावून गेलो. खरं तर आमची एकमेकांची थोडी चुकामुक झाल्यामुळे त्याला नम्रपणे नकार देऊन पुढे जाऊन 2 वाजता आम्ही हॉटेलमध्ये जाऊन जेवलो आणि मग फोनाफोनी करून निलेश्वर गावात भेटलो. तिथून फार अंतर कापायचे नव्हते. शेवटचे 28 किलोमीटर 1.5 तासात संपवून आम्ही पय्यनूरला 6 वाजता पोचलोही. एका पुलावरून मस्त सूर्यास्त बघून आजची सफर संपवली. आजच्या सफरीमधून शिकायला मिळालं ते रस्ते शोधण्याची पद्धत. नवीन ठिकाणी 2-3 वेगवेगळे रस्ते असतील तर पुढच्याने इतरांसाठी आधीच थांबून जवळचा मार्ग शोधून ठेवणे चांगले कधी. आजचा मुक्काम पेरुमल टुरिस्ट होममध्ये करून छान डोसा, वडा, सांबार, चटणी असं जेवण केलं आणि मस्त ताणून दिलं.